श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही मनाने खूप थकलेले असाल किंवा जर आयुष्यात तुमच्या खूप अडचणी येत असतील, जर मन अस्वस्थ, चिंतेत किंवा तणावात असेल ना, तर मनोभावे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत हे पुस्तक वाचन करून पहा. स्वामींच्या सेवेत अशी शक्ती आहे ना, जी मनाला खूप शांत करते आणि जीवनाला नवी दिशा देते. कधी-कधी ना आपलं मन इतकं भरून येतं ना, की कोणाशीही बोलावसं वाटत नाही. अशा वेळी स्वामींसमोर बसा आणि श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत वाचा. विश्वास ठेवला ना, तर स्वामी प्रत्येक वेदना ऐकतात, प्रत्येक अश्रू पाहता आणि योग्य वेळी योग्य मार्ग पण दाखवतात. स्वामी चरित्र हे केवळ एक पुस्तक नाही, तर तो एक खूप छान अनुभव आहे. श्रद्धा, संयम किंवा अनेक चमत्कारांचा. आज आपण श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचा पहिला अध्याय बघणार आहोत. पहिल्या अध्यायात श्री गणेश, सरस्वती आणि गुरूंना वंदन करून स्वामींच्या कृपेची प्रार्थना केली आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की स्वामींवर अढळ श्रद्धा आणि गुरुभक्ती हा जीवनातील खऱ्या सुखाचा पाया आहे. पहिल्या अध्यायातून आपल्याला शिकवण मिळेल की श्रद्धा आणि सबुरी. आता श्रद्धा आणि सबुरी म्हणजे काय? तर आपण स्वामींवर श्रद्धा ठेवायला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीची ना खूप घाई करतो. आपल्याला प्रत्येक गोष्ट लगेच सॉल्युशन हवं असतं. पण स्वामी काय सांगता माहिती आहे का? स्वामी सांगतात, योग्य वेळ येईपर्यंत शांत राहा, विश्वास ठेवा. संकटे ही कायमची नसता आणि श्रद्धा ही कायमची असली पाहिजे. या अध्यायातून आपल्याला समजते, जग आपली साथ सोडली तरी स्वामी कधीही भक्तांची साथ सोडू शकत नाही. आपण भक्त स्वामींची मनोभावी भक्ती करत राहा, मार्ग आपोआप निघत जाईल. आजपासून तुम्ही ठरवा, मी श्रद्धा ठेवेल, विश्वास ठेवेल. जे काही संकटे येतील मी हार मानणार नाही. स्वामी चरित्र सारामृताचा पहिला अध्याय आहे ना, तो अध्यायसुद्धा तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात करेल. चला तर मग आपण पहिल्या अध्यायाला सुरुवात करूया. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमूर्ती ध्रुवतान्तित गगन सदृश तत्वमस्यादिलक्ष्यम एकनित्य विमलमचल सर्वदिसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत्र सुहास्यवंदन कंठाटोपी च माला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावतारधारक पाही माम. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषनयना अनंत वेशा अनामातीता अनंता. जो सकल विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता. जो सर्वे कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता. सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मासुता नमियेली. जो अज्ञान ती मीरा नाशक अविद्या कान छेदक. जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य. चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगतप्रतीचे कर्तव्य. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाती कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही करेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांसी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी. आपुला विख्यात महिमा जनी गाव याचे योजिले. करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा. माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची. ऐसी ऐकुनी या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती. कविलांगी अभय देती वरद हस्ते करोनी. आता नमो साधू वृंद ज्यांसी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग.
कवी कुलमुकुटा वतंस नमिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मान, तयाचे चरणन नमियेले. ईशचरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करोनी, आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर बैसले. परी हे अमृत जाणुनी, आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पाहावे. स्वामींच्या लीला बहुत, असती प्रसिद्ध लोकात, या सर्व वक्रिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीतून पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही, अपमान काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, आदरे भक्त परिसोत, प्रथमोध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम, प्रथमोध्याय गोडहा. श्री शंकरा प्रणमस्तु, श्री पाद श्री वल्लभा प्रणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजचा पहिला अध्याय इथेच संपवते. या अध्यायातून आपल्याला काय समजले तर श्री स्वामी समर्थ हे परमेश्वराचे दैवी अवतार होते. भक्तांच्या उद्धारासाठी आणि धर्मरक्षणासाठी त्यांनी अवतार घेतला. त्यांच्या आगमनाबद्दल अनेकांना सुरुवातीला माहिती नव्हती. ते अचानक अक्कलकोट येथे प्रकट झाले आणि तेथेच त्यांनी आपल्या लीला सुरू केली. हळूहळू लोकांना त्यांच्या दैवी शक्तीचा अनुभव आला आणि ते अक्कलकोटमध्ये प्रसिद्ध झाले. तर या अध्यायातून आपण श्रद्धेचा पाया आणि स्वामींच्या अवताराची महिमा जाणून घेतली. आजचा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. अशाच भक्तिमय वाचनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.